मग बाबासाहेबांचं नाव आहे जो संविधानाला कारणीभूत आहे त्याला तुम्ही संपवायला निघालाय. पालकमंत्र्यांची फार मोठी चूक आहे मॅडम, माफी मागणार नाही, पण पालकमंत्र्यांनी ही चूक पदरात घ्यावी. मला मीडियाशी घेणं नाही मॅडम, मला सस्पेंड केलं, मी नारूचे कार्य उठली. ब्रेकिंग न्यूज. सटाण्यात संतापाची लाट, मंत्री गिरीश महाजनांच्या प्रतिमेचे दहन, रिपब्लिकन सेनेचा आक्रमक पवित्रा. आपण पाहत आहात 24x7 न्यूज रिपोर्ट चॅनल. राज्याच्या राजकारणातून एक मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. नाशिक येथील शासकीय कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अनुल्लेख केल्याचा आरोप करत सटाण्यात रिपब्लिकन सेनेने आक्रमक आंदोलन केले आहे. पाहूया या आंदोलनाचा हा सविस्तर रिपोर्ट. भारताच्या 77व्या प्रजासत्ताक दिनी नाशिक येथील शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अनुल्लेख करून त्यांचे राष्ट्राप्रती असणारे योगदान नाकारण्याचे एक प्रकारे कुत्सित मानसिकतेचे दर्शन घडविले आहे. या कृत्यामुळे संपूर्ण राज्यात आणि विशेषतः सटाणा परिसरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेच्या निषेधार्थ सटाणा येथे रिपब्लिकन सेनेच्या वतीने मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रतिमेचे जाहीर दहन करण्यात आले. यावेळी महाजन यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता गिरीश महाजन यांची मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी करण्यात यावी या मागणीचे निवेदन बागलाण तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात आले. आंदोलकांचे म्हणणे आहे की भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान नाकारणे ही एक प्रकारे राष्ट्रद्रोही कृती आहे. या कृत्याबद्दल जेव्हा संविधान संवर्धक भगिनींनी आक्षेप घेतला तेव्हा त्यांनी पोलिसांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच करणारा असून राज्याच्या फॅसिस्ट कार्यप्रणालीचे दर्शन घडवणार आहे असा आरोप यावेळी करण्यात आला. या प्रसंगी रिपब्लिकन सेनेचे उत्तर महाराष्ट्र प्रवक्ते प्राध्यापक अमोल बच्छाव यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की ज्या व्यक्तीला संविधान आणि संविधानाच्या निर्मात्याचे योगदान मान्य नाही त्याला संविधानानुसार स्थापित झालेल्या मंत्रिमंडळात राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. जनभावना लक्षात घेता गिरीश महाजन यांचा राजीनामा घेऊन त्यांना पदावरून दूर करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. या आंदोलनाप्रसंगी योगेश साळवे, साजन गायकवाड, दिनेश निकम, जय जगताप, मच्छिंद्र काकळीज, कैलास अहिरे, समाधान गरुड, तेजस उशिरे, ऋतिक गायकवाड, स्वप्नील गांगोडे, राहुल बच्चाव यांच्यासह रिपब्लिकन सेनेचे असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आता या प्रकरणाचे पडसाद राज्यभर उमटताना दिसत आहे. त्यामुळे शासन यावर काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 24x7 न्यूज रिपोर्टसाठी मुख्य संपादक उमेश मुळेसह प्रतिनिधी देवेंद्र पवार, सटाणा. काल दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी नाशिकच्या शासकीय कार्यक्रमामध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त झालेल्या या कार्यक्रमामध्ये नाशिकचे स्वयंघोषित पालकमंत्री गिरीश महाजन यांनी जाणीवपूर्वक भारताच्या संविधानाच्या निर्मात्यांचं नाव घेण्याचं टाळलं आणि त्यांनी एक प्रकारे त्यांच्या मनोवादी वृत्तीचं दर्शन या ठिकाणी घडवलं. हे शासन, हे सरकार जे आहे ते मनोवादी पिळावळांचं सरकार आहे आणि म्हणून त्यांना बाबासाहेबांचं या राष्ट्राप्रतीचं असणारं योगदान हे मान्य नाही हे त्यांनी त्यांच्या भाषणामधून दाखवून दिलं किंवा त्यांच्या कृत्यातून दाखवून दिलं. त्यांच्या या वृत्तीचा, त्यांच्या या कृतीचा आम्ही रिपब्लिकन सेनेच्या वतीने जाहीर शब्दात, तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो आणि आज आम्ही बागलाण तहसीलदार यांच्या मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तीव्र शब्दात अशी मागणी केली आहे की ज्या माणसाला या भारताच्या संविधानाच्या निर्मात्याची जर खऱ्या अर्थाने योगदानाची जाणीव नसेल, ज्याला खऱ्या अर्थाने इथल्या संविधानाची खऱ्या अर्थाने ओळख नसेल, त्यांचं योगदान जर मान्य नसेल तर अशा माणसाला संविधानाने स्थापित असलेल्या मंत्रिमंडळात कुठेही राहण्याचा अधिकार नाही आणि म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी तात्काळ गिरीश महाजन याचा राजीनामा घ्यावा, त्याला पदमुक्त करावं, त्याची हकालपट्टी करावी अशी आमची रिपब्लिकन सेनेच्या वतीने मागणी आहे. आणि म्हणून आज आम्ही तीव्र शब्दात या ठिकाणी निषेध व्यक्त करत असताना गिरीश महाजन याच्या प्रतिमेचं या ठिकाणी दहन करणार आहोत.
गिरीश महाजन यांचा निषेध असो, गिरीश महाजन यांचा निषेध असो, मनुवादी वृत्तीचा निषेध असो, मनुवादी वृत्तीचा निषेध असो. जय भीम, 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 जय शिवराय, जय भीम, जय शिवराय, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम. या बदमाश मनुवादी वृत्तीच्या मंत्रीला या ठिकाणी त्याची जागा दाखवणं गरजेचं आहे आणि म्हणून त्याचा निषेध आपण या ठिकाणी करीत आहोत. त्याच्या प्रतिमेचं दहन अशा पद्धतीने आपण करणार आहोत जेणेकरून अशी हिंमत कोणाची होता कामा नये. भारताचं संविधान हे बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं असताना प्रजासत्ताक दिन ज्यांना माहिती नाही त्यांचा खऱ्या अर्थाने या ठिकाणी आम्ही निषेध करीत आहोत. मुर्दाबाद, मुर्दाबाद, गिरीश महाजन मुर्दाबाद, 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 गिरीश महाजन मुर्दाबाद, 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 गिरीश महाजन मुर्दाबाद. जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, जय शिवराय, जय भीम, जय शिवराय, जय